सिनेमा आणि शिणमा म्हणजे सिनेमा असलेला हा सिनेमा आहे आणि मिलिंद कवडेंनी एक सोशल सब्जेक्ट लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल या संदर्भात हा सब्जेक्ट मांडलेला आहे. याच्यामध्ये मी एक कॅरेक्टर आहे जो ॲटिट्यूडवाला ॲक्टर आहे आणि मग तो नॉर्मल असतो आणि मग त्याचं कॅरेक्टर आहे धर्मेंदरच्या जवळपास जाणारं कॅरेक्टर मी त्याच्यात केले आणि आम्ही खूप मजा केली. खरं तर मला वाटतं प्रत्येक प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा असं मला वाटतं. कारण या सिनेमाची इतकी पर्वणी आहे ना, म्हणजे आदर्श शिंदेनी गाणं गायले, त्यांच्या बाबांनी म्हणजे आनंद शिंदे आणि जे गाणं गायलं ते तर सुपर, म्हणजे पोपट हे त्यांचं गाणं जे आलं होतं त्याच्यापेक्षा हिट होणारं हे गाणं आत्ता गायलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. तेव्हा तुम्ही आवर्जून थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघावा असं मी सगळ्यांना आवर्जून विनंती करतो. खरं तर मिलिंद कवडेचा मी हा तिसरा सिनेमा करतो आहे. पहिला सिनेमा त्याच्यात विलनचं कॅरेक्टर केलं, दुसऱ्या सिनेमात सिरियस कॅरेक्टर केलं, त्याचं नाव 1234 आहे आणि आत्ता हा जो सिनेमा आहे त्याच्यात एक म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल की ह्या तिन्ही सिनेमातले एक वेगवेगळे कॅरेक्टर आहे माझे, की त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि खरं तर मिलिंदजी जाम खुश आहेत त्या कॅरेक्टरवर. कारण तुम्ही कायम वेगवेगळे जर तुम्ही कॅरेक्टर लोकांपर्यंत नाही पोचवले किंवा त्यातली गंमत नाही केली तर लोकांना मग कंटाळा येतो, इनोसंट वाटतं आणि मोनोटोन्स वाटायला लागतं आणि मग तुम्ही लोकांना आवडत नाही. पण ती गोष्ट मिलिंदनी माझ्याकडनं करून ठेवली. म्हणजे एका सिनेमात त्यांनी विलनचं कॅरेक्टर माझ्याकडनं करून घेतलं, दुसऱ्या सिनेमात सिरियस म्हणजे मी अक्षरशः रडलो आहे विदाऊट ग्लिसरीन 1234मध्ये. आणि याच्यामध्ये एक ॲटिट्यूडवाला जो हिरो असतो त्याचं काय कॅलिबर आहे अशा पद्धतीचं माझं कॅरेक्टर याच्यात आहे. थँक्यू. आणि तुमच्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांनासुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला हजेर लावा असं मला वाटतं. कारण सिनेमा खूप येतात, वेगवेगळ्या पद्धती येतात, पण अशा पद्धतीचा एखादा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सिनेमा बघा. थँक्यू.